पानिपत म्हणजे मराठ्यांच्या हृदयावरील एक खोलवर रुजणारी जखम. पानिपतचं युद्ध जर आपण हरलो नसतो तर संपूर्ण जगावर मराठ्यांचा भगवा हा मानाने आज फडकला असता असे म्हणले जाते. तेवढं या पानिपतच्या युद्धाला म्हणजे अर्थातच मराठे आणि अब्दाली याच्यात झालेल्या युद्धाला महत्त्व होतं. तर या पानिपत युद्धभूमीला आज आपण भेट देऊयात. पानिपतात जाण्यासाठी आपल्याला दिल्ली येथून फक्त 90 किलोमीटरच्या अंतरावर पानिपत हे सुप्रसिद्ध असं शहर मिळतं. पांडुप्रस्थ हे त्याचं पूर्वीचं नाव, म्हणजे कौरवांनी पांडवाला जी शहरं दिली होती त्यामधलं हे पांडुप्रस्थ हे एक सगळ्यात महत्त्वाचं शहर त्या काळात होतं. आणि नंतर कालांतराने भारताच्या सीमा विस्थापित किंवा दाखवणारं एक प्रमाण म्हणून या पानिपताला ओळखलं गेलं. पानिपताला जी युद्ध झाली ते परकीय आक्रमक जिंकले आणि त्यावेळेस येथे असणाऱ्या स्वकीय राज्यकर्ता या हरल्या आणि त्याची परिणाम निश्चिती म्हणजे पुढे मराठा साम्राज्याचं जे येथे पानिपतावर झालेलं युद्ध आणि इंग्रजांना त्यांचा पाया रोवण्यास मिळालेली संधी याचं ही परिणाम निश्चिती होऊ शकते. चौदा जानेवारी 1761 रोजी मराठा साम्राज्य आणि दुराणी बादशाह अहमदशाह अब्दाली याच्यात पानिपतमध्ये घनघोर युद्ध झालं. आणि या युद्धाची परिणाम निश्चिती म्हणजे अब्दाली जिंकला, परंतु जिंकूनही तो हरल्यासारखा झाला आणि सदाशिवराव भाऊ पेशवे यांच्या नेतृत्वात गेलेलं मराठा साम्राज्याचं सैन्य हे हरलं, परंतु ते हरूनही जिंकल्यासारखंच आज देखील आपल्या सगळ्यांना वाटतं. आणि या पानिपत भूमीवर जाताना आपला ऊर हा दाटून येतो. या काला आम परिसरात म्हणजेच असं म्हणलं जातं येथेच सदाशिवराव भाऊ पेशवे पडले आणि या विभागाला काला आम नाव दिलं जातं, कारण की येथे असणारी झाडं आपण पाहू शकतो ही सगळी काळ्या रंगाने माखून गेलेली आहेत. त्याचं कारण म्हणजे ह्या स्वदेशी मातीला भाऊसाहेबांचं किंवा समस्त मराठा साम्राज्याचं सांडलेलं रक्त हे रुचलं नसावं आणि येथे संपूर्ण भूमी शापित झाली आणि येथे काला आम किंवा सगळी झाडं ही काळी झाली असं आपण म्हणू शकतो. पराक्रमाची शर्त करणारे मराठे 1 महिना पोटात व्यवस्थित अन्न नसताना झाडाचा पाला खाऊन आणि जे मिळेल ते पाणी पिऊन जगले. आणि 14 जानेवारी 1761ला 1.5 लाख सैन्य असणाऱ्या दिल्लीच्या दिशेने असणाऱ्या पानिपतकडून जाताना अब्दालीच्या सैन्याशी लढण्यास सज्ज झाले. साक्षात सदाशिवराव भाऊ पेशवे हे वरती हत्तीवर बसून आणि दुसऱ्या हत्तीवर साक्षात विश्वासराव पेशवे हे दुसऱ्या हत्तीवर बसून सैन्याला आपण म्हणूयात की मार्गदर्शन करत होते. आणि इब्राहिम खान गारदी याचा तोफखाना हा डाव्या बाजूला सगळ्यात पुढे, तसंच शिंद्यांचं सैनिक, तसंच होळकरांचं सैनिक, गायकवाडांचं सैनिक, बुंदेल्यांचं सैनिक आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मोठमोठ्या सरदाराचं सैन्य हे तिथे उभं होतं आणि आपल्या मायभूमीला वाचवण्यासाठी या अब्दाल्याला गाडण्यासाठी सज्ज होतं. परंतु आपण म्हणतो ना तसंच या मातीतल्याच किंवा आपण म्हणूयात इथल्या स्वकीय लोकांनी आपल्याला मदत न करता नजीब खान रोहिला आपण म्हणूयात की ह्या नजीब खान रोहिला तसंच या अब्दालीला साथ देऊन त्यांनी आपल्यालाच येथे शह देण्याचा प्रयत्न केला. जरी तिथे मराठे हरले तरी नंतर ह्या कोणाचाच निभाव लागला नाही. महादजी शिंदे, त्याच्यानंतर विसाजीपंत बेनीवाले यांनी श्रीमंत माधवराव बल्लाळ पेशवे यांच्या कारकिर्दीत आणि यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मराठा साम्राज्य पुन्हा 10च वर्षात हस्तगत केलं आणि 1818पर्यंत ब्रिटिश साम्राज्य येसपर्यंत मराठ्यांचा भगवा या लाल किल्ल्यावर मानाने फडकत होता. मराठ्यांच्या भीम पराक्रमाचं साक्षीदार असणारं हे पानिपत युद्धभूमीचं हे स्थळ येथे आल्यावर आपल्या भाऊंच्या किंवा विश्वासरावांच्या किंवा समस्त मराठा योद्ध्यांच्या आठवणींनी आपल्या सगळ्यांना गहिवरून येतं. आणि नक्कीच येथे आल्यावर आपल्याला या सगळ्यांच्या पराक्रमाची अनुभूती येते आणि आज आपण जे सुखाने जीवन जगतो ते या सगळ्यांच्या बलिदानामुळे याची कुठेतरी जाणीव होती.
अशी किती घराणी सांगू ज्यांनी या पानिपतावर आपला देह ठेवला. असं म्हणतात की या महाराष्ट्राच्या भूमीतील प्रत्येक मराठी कुटुंबातील एक व्यक्ती या पानिपतच्या युद्धामध्ये आपल्या या मायभूमीचे रक्षण करताना धारातीर्थी पडला. आणि सदाशिवराव भाऊ पेशव्यांना आज देखील या पानिपतच्या भूमीमध्ये सर्वोच्च असा अधिकार आणि सर्वोच्च असे देवत्व स्थान प्राप्त आहे. कारण की सगळ्यांना माहिती आहे, जर मराठे जिंकले असते तर संपूर्ण जगावर हा शिवरायांचा जरीपटका मानाने फडकला असता आणि मराठे हे या जगावरचे राज्यकर्ते असते. परंतु ही युद्ध जरी मराठे हरले असले तरी पण मराठ्यांनी हे युद्ध हारून देखील जिंकल्याचीच भूमिका बजावली. कारण की पुन्हा त्या खैबर खिंडीतनं 1761 नंतर आजतागायत म्हणजे 265 वर्ष झाली तरी एक देखील आक्रमण आजतागायत तेथून झालेलं नाही. अब्दालीसारखा कोणताही वरचा शासक येथे येऊन त्यांनी पुन्हा राज्य स्थापण्याचं सोडा पण आक्रमण करण्याची देखील हिंमत मराठ्यांच्या धसक्याने कधीच घेतली नाही. आणि हे युद्ध मराठे हारूनही कायम जिंकलेलेच राहिले. हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवराय यांनी आपल्या मराठा साम्राज्याची जी सुरुवात केली त्याचा कळस या पेशवाईच्या काळामध्ये 1858ला आजच्या पाकिस्तानमध्ये असणाऱ्या अठक येथे मराठा जरीपटका फडकावून झाली. आणि मग अहमदशाह अब्दालीला येथीलच आपल्या स्वकीय काही उत्तरेतल्या राजकारण्यांनी मराठ्यांना हरवण्यासाठी दिल्लीत बोलून घेतले. दिल्लीमध्ये त्यावेळेस जो मुघल बादशाह होता त्याने मराठ्यांना मदतीसाठी पाचारण केले आणि आपण मराठे हे दिलेल्या शब्दाला कधीच मागे पडत नाही. आणि जो छत्रपती शाहू महाराजांच्या काळात झालेला अहमदिया करार याची आठवण ठेवून मराठ्यांनी ह्या अब्दाल्याला लढायचे आणि अंगावर घेण्याचे ठरवले आणि येथून 2000 किलोमीटरचा त्यांचा प्रवास सुरू केला. 1760 साली ज्यावेळेस जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच दत्ताजी शिंदे यांच्या हत्येने आपण असं म्हणू शकतो या पानिपतच्या युद्धाला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. कारण की यानंतरच मराठे पेटले आणि त्यांनी श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी त्यांचे चुलत बंधू श्रीमंत सदाशिवराव भाऊ पेशवे आणि तसेच मराठा साम्राज्यात असणाऱ्या सर्व सरदारांना आदेश सोडले की त्यांनी जशी जशी जमेल जितकी जास्त जमेल तितकी फौज घेऊन अब्दालीची लढाई करायला त्याला चारी मुंड्याचित करायला नक्की जावे. आणि येथूनच हा प्रवास सुरू झाला. साधारण 1760च्या सुरुवातीला सुरू झालेला हा प्रवास 1761च्या 14 जानेवारीच्या म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी हे युद्ध थांबवूनच झालं. राज्यातील सर्वात दुर्दैवी आणि काळी घटना म्हणजे पानिपताचं युद्ध. या तिसऱ्या पानिपताच्या युद्धात 1761ला मराठ्यांना हार पत्करावी लागली. पण तरी पण हारूनही जिंकलेले मराठे म्हणून या पानिपत युद्धाची गणती होती. कारण की पुन्हा अहमदशाह अब्दाली किंवा त्यासारखे क्रूर प्रशासक त्या रस्त्याने परत आले नाही. तर येथे ज्यावेळेस आपण पानिपतात येतो त्यावेळेस येथे नक्की भेट द्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.